गडचिरोली जिल्हा हा हिरवगार जंगलासाठी प्रसिद्ध आहे। उन्हाळ्याच्या दरम्यान याच हिरवगार जंगलांना मोठ्या प्रमाणात आगी लागण्याच्या घटना देखील घडतात। अशा घटनांना टाळण्यासाठी वन विभागातर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि उपाययोजना केले जात असल्याचे सांगण्यात येते। मात्र अशाही परिस्थितीत बरेच ठिकाणी वणवा लागल्याचे देखील चित्र सध्या मार्च महिन्यात दिसून येत आहे। मी सध्या आलापल्ली वन विभागातील एका घनदाट जंगलात आहे। तलवाडा गावालगतचा जंगल परिसर आहे। आपण बघू शकता मागील 2 दिवसापासून या ठिकाणी वणवा लागलेला आहे। अजूनही बरेच झाडं या जंगलात जळून खाक होताना आपल्याला दिसून येत आहे। आपण बघू शकता प्रत्यक्ष ग्राउंड झिरोवरून ही परिस्थिती तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे। बांबूचं जंगल आहे, मोठ्या प्रमाणात सागवानाचे झाड आहे। मात्र 2 दिवसापासून लागलेल्या आगीला वन विभागातर्फे कुठल्याही प्रकारे या ठिकाणी विझवण्याचे प्रयत्न करताना दिसून येत नाही। रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वणवा लागलेला आहे। ते विझवण्यासाठी या ठिकाणी ना कुठले कर्मचारी ना कुठले वनमजूर असल्याचे दिसून येत आहे। आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बांबूचा जंगल आहे, मात्र बांबू देखील जळून पूर्णपणे खाक झालेला आहे। नुकतेच झालेल्या अवकाळी पावसामुळे वन विभागाला मोठा दिलासा मिळाला होता, मात्र परत अशा घटना अजून सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे वन विभाग आता कशा प्रकारे उपाययोजना करून अशा घटनांना टाळण्यासाठी प्रयत्न करणार हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। महेश गुंडे, TR, LS मराठी, तलवाडा, गडचिरोली।